शरद पवार. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे. ते इतके मुळं जमिनीत खोलात गेला की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात. पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानवरती उडत नाही तोपर्यंत ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा. म्हणलं याचा अर्थ का? मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. शरद पवार राजकारणातले चाणक्य. पवार कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. एवढंच काय तर दिवंगत अजितदादाही म्हणाले होते, कधी कधी वाटतं शरद पवारांच्या डोक्याला डोकं लावून बघावं नेमकं डोक्यात काय चाललंय. पण पुढे दादा हेही म्हणाले की डोक्याला डोकं लावल्यावर माझ्या डोक्यातलंच त्यांच्या डोक्यात जायचं याचीही भीती वाटते. तसंच काहीसे पॉलिटिकल गेम शरद पवार सध्या खेळतात. म्हणजे बघा ना, ठाकरेंची शिवसेना एकदा नाही दोनदा फुटते. काँग्रेसचे अनेक नेते फुटून भाजपात जातात. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजिबात धक्का लागत नाही. म्हणजे मोदींची दोस्ती बाकीच्यांची कुस्ती असं राजकारण शरद पवारांचं पाहायला मिळतंय. इकडे राहुल गांधींनाही सोडायचं नाही, तिकडे मोदींसोबतचा सलो काही जपायचा. हेच काल पुन्हा एकदा दिसून आलंय. शरद पवार कधीच कोणाला का समजत नाहीयेत पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. काल दिल्लीत शरद पवारांच्या घरची ही दृश्य पहा. निमित्त होतं रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनचं. या रिसेप्शन मधील नेत्यांच्या उपस्थितीनं महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचंही लक्ष वेधून घेतलंय. कारण या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे दोस्तही होते. तर दुसरीकडे राजकीय दोस्त म्हणजेच ज्यांच्यासोबत युती आहे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी याही उपस्थित होत्या. एकाच कार्यक्रमात विरोधकही आणि सत्ताधारीही. राजकारणात आजकाल असा योग पाहायला कमी मिळतोय. कारण आजचं राजकारण ज्या पातळीला पोहोचलंय किंवा ज्या पद्धतीने भाजपा छोटे पक्ष फोडतंय आणि संपवतंय, त्यात पवारांच्या घरचं हे दृश्य अनेकांना इशाराच आहे. पवारांच्या चाणक्य राजकारणाचं एक उदाहरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार हे एनडीए सोबत जाणार अशा चर्चा सुरू आहे. त्यातच पवारांच्या आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मोदींसोबत होणाऱ्या भेटीगाठीही वाढल्या. कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोदींच्या भेटीला पोहोचतात तर कधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोदींच्या भेटीला पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावरून सत्तेत कोणाला किती वाटा मिळणार यावरून वाटाघाटी सुरू आहेत का असाही प्रश्न आता अनेकदा राजकीय विश्लेषकांना पडत राहतो. अजित पवार सत्तेत गेले होते तेव्हा शरद पवारांनी विरोधातच राहणं पसंत केलं. मात्र त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार अनेकदा एकत्र दिसले, एकमेकांच्या विचार विनिमयातून निर्णय घेताना दिसले. त्यामुळे अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधात ठेवणं म्हणजे सत्तेत राहून कामही होतात. आमदारांना हवा तेवढा निधीही मिळतो, मंत्रिपदही मिळतात. तर विरोधात राहिल्यानं सत्ताधाऱ्यांविरोधातचा लोकांचा रोषही वापरता येतो आणि त्याचा अर्थात मतपेटीत फायदाही होतो. अर्धा पक्ष सत्तेत ठेवणं आणि अर्धा पक्ष विरोधात ठेवणं, अजित पवार आणि शरद पवार राजकीय दृष्ट्याही एकच आहेत अशा चर्चा त्यावेळी अनेकदा रंगल्या. या संदर्भात कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी भेटीचे जर व्हिज्युअल्स पाहिले तर माननीय पंतप्रधानांना आम्ही महात्मा फुले पगडी आणि उपरणं ही भेट दिली आणि त्याचबरोबर राजदंड हातात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा ही भेट दिली. या प्रतीकांकडे जर आपण बघितलं तर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेची ही प्रतीक आहेत. या प्रतीकांना घेऊनच माननीय पंतप्रधानांचा आम्ही या भेटीमध्ये सन्मान सुद्धा केलेला आहे. त्यामुळे या भेटीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झालेली नाही. तर वेळ दिलेली आहे. काही 2 खासदारांचं काम होतं तर वेळ दिलेली आहे. खासदारांनी मंत्र्यांना भेटणं, खासदारांनी PM ला भेटणं हे तर कामच आहे ना आपलं. शेवटी मतदारसंघाची कामं, राज्याची कामं हे सांगणं आपलं काम आहे. आता दादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे त्यांच्या पक्षाची धुरा आली आहे. तरीही पवारांनी आपलं राजकीय वजन तीळ कमी होऊ दिलेलं नाहीये. त्यामुळेच मोदी आजही म्हणतात पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं. म्हणजे मोदींनाही कदाचित पवारांचा अंदाज लागत नसावा. गेल्या काही दिवसात मोदी आणि पवारांच्या वाढत्या भेटीगाठी पाहता पवार एनडीए सोबत जाणार आणि डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे हे बिल पास होईल अशा भाजपच्या आशाही वाढल्या होत्या. मात्र अलीकडेच पवारांच्या राष्ट्रवादीनं आपली भूमिका स्पष्ट केल्यानं भाजपच्या त्या आशा मावळल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.